रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय। त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे। अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे। तिथे ऑलरेडी सीआयडीची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे। तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे। संजय गायकवाड म्हणतात तुम्ही हिरोगिरी करताय, तुम्हाला अजित पवारांची जागा घ्यायची। 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचं ते। कारण का इथं आज दादांच्या ऍक्सिडेंटला 3 महिने झाले म्हणून मला इथं यावं लागलं, मला बुलढाण्याला जाता आलं नाही। पण मी तिथं 7 तारखेला हे जिजाऊ मातेच्या भूमीमध्ये आणि अनेक मोठे संत लेखिका शिंदेताई ज्यांनी महिला व पुरुष समानतासाठी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला आणि याच महिलेचं ज्याचं नाव आपण सर्वजण आदराने त्या ठिकाणी घेतो, त्यांच्या शहरामध्ये हे जे कोणी महाशय आहेत गायकवाड, हे महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलतात, म्हणजे त्यात तलवारीचा उल्लेख करून वगैरे। म्हणजे हे महाराष्ट्राची दुर्दैवाने वस्तुस्थिती आज काय आहे हे बघून घ्या। मला अजून एक सांगायचंय, म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो FIR केला जातं, अजितदादांच्या बाबतीतला FIR झाला नाही। कोल्हापूरचा प्रशांत, त्याची जी विनंती होती, आई बहिणीबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोललं, महाराजांबद्दल बोललं, गायकवाडावर FIR त्या ठिकाणी झाला नाही। त्यानंतर बागेश्वर भोंदू बाबा जो आहे महाराजांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला, तुकोबरायांबद्दल बोलला, पण त्याच्यावर कुठे FIR झाला नाही। पण मग हर्षवर्धन सपकाळ बोलत असताना शाब्दिक कुठेतरी त्यांच्यामध्ये गल्लत झाली, त्यांच्यावर FIR झाला। त्यानंतर विधान भवन मध्ये आमचे जे जितेंद्र आव्हाड साहेब, त्यांनी गाडी पोलिसांची अडवली, कार्यकर्त्याला घेऊन त्यांच्यावर FIR झाला। त्याच्याच बरोबर जेव्हा काय त्यांचं नाव आपले खडसे साहेब यांच्याकडनं काय 3 शब्द गेले, चुकले असं आम्ही चुकले असतील तर काय FIR, तिथे FIR होतो आणि इथे FIR होत नाही।